देवघरात घडणाऱ्या या 5 चुका घरातील शांती नष्ट करतात आणि या चुका तुमची पूजा देखील निष्फळ ठरवतात. मित्रांनो, देवघरात लाल कापड कधी वापरू नये. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज देवघराशी संबंधित असे 5 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगणार आहे. जे नियम जर तुम्हाला माहीत नसतील तर देवघरात नकळत ज्या चुका होत असतील तर त्याचा थेट परिणाम घरातील शांतता, आर्थिक स्थिती, आरोग्य आणि मानसिक स्थैर्यावर होत असल्याचे शास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा मुद्दा बहुतांश घरांमध्ये चुकून केला जातोच. देवघरात ठेवू नये अशा 5 गोष्टी. शास्त्रानुसार देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे येथे काही गोष्टी अजिबात ठेवू नये. जसे की तुटलेली मूर्ती, वापरलेली अगरबत्तीचे तुकडे, जुनी फाटलेली पूजा पुस्तके, देवासमोर ठेवलेले पैसे, दैनंदिन वापरातील वस्तू किंवा देवघरात साठवून ठेवलेले फोटो. कारण या सर्व गोष्टींमुळे देवघरातील ऊर्जा अस्वच्छ होते आणि असे मानले जाते की जिथे पवित्रतेचा भंग होतो तिथे सकारात्मक शक्ती स्थिर राहत नाही आणि हळूहळू घरात विनाकारण तणाव, अडथळे आणि अकारण खर्च वाढू लागतो. दुसरा मुद्दा, तुटलेली घंटी किंवा तुटलेला दिवा वापरल्यास काय होते. अनेक घरांमध्ये ठेवलेली देवघरात घंटी तुटलेली असते. दिवा जुना असून त्याला तडे गेलेले असतात, पण तरीही तो तसाच वापरला जातो. शास्त्रानुसार घंटीचा नाद आणि दिव्याचा प्रकाश हे सकारात्मक तरंग निर्माण करतात. पण जेव्हा वस्तू तुटलेली असते तेव्हा त्या नादात आणि प्रकाशात खंड पडतो आणि असे मानले जाते की अशा खंडित ऊर्जेमुळे पूजा पूर्ण फलदायी होत नाही. कारण ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की तुटलेली पूजेची वस्तू वापरल्याने अडथळे वाढतात, कामे रखडतात आणि घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढू लागते. म्हणून देवघरातील कोणतीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित बदलणे शुभ मानले जाते. तिसरा मुद्दा, देवघरात खूप मूर्ती असतील तर काय त्रास होतो. आजकाल अनेक जण श्रद्धेने किंवा आवडीने देवघरात खूप मूर्ती ठेवतात, पण शास्त्रानुसार एकाच ठिकाणी खूप मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही. कारण प्रत्येक मूर्तीची स्वतंत्र ऊर्जा आणि कंपन असतात आणि जेव्हा त्या खूप जास्त प्रमाणात एकत्र असतात तेव्हा ऊर्जा विस्कळीत होतेच. असे मानले जाते की यामुळे घरात निर्णय न होणे, मानसिक गोंधळ, सततची अस्थिरता आणि कधीकधी कारण नसताना अडचण निर्माण होतात. म्हणून देवघरात निवडक आणि श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या मर्यादित मूर्तीच ठेवाव्यात असे शास्त्र सांगते. देवघरात काच वापरावी की लाकूड, हा प्रश्न खूप लोकांना पडतो. देवघर काचेचे असावे की लाकडी असावे. शास्त्रानुसार लाकूड हे नैसर्गिक तत्व असल्यामुळे ते ऊर्जा शोषून ती सकारात्मक स्वरूपात प्रसारित करते, तर काच ही ऊर्जा परावर्तित करते. त्यामुळे काही वेळा स्थिरता निर्माण होत नाही. म्हणून शक्य असल्यास लाकडी देवघर अधिक शुभ मानले जाते. विशेषतः घरात शांतता आणि स्थैर्य हवे असेल तर लाकडी देवघर योग्य ठरते. काचेचे देवघर वापरत असाल तर त्यात स्वच्छता आणि नियमित पूजा अत्यंत आवश्यक असल्याचे मानले जाते. अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे देवघरात लाल कापड कधी वापरू नये. लाल रंग हा शक्तीचा प्रतीक मानला जातो, पण शास्त्रानुसार लाल कापड नेहमी वापरणे योग्य नसते. विशेषतः जर घरात आजारपण, मानसिक तणाव, सतत भांडणे किंवा आर्थिक चणचण असेल तर त्या काळात देवघरात लाल कापड वापरणे टाळावे असे सांगितले जाते. कारण लाल रंग ऊर्जेला तीव्र करतो आणि आधीच असलेली अस्वस्थता वाढू शकते. अशा वेळी हलक्या रंगाचे कपडे वापरणे अधिक शांतता देणारे मानले जाते. जर तुम्हाला देवघरात सकारात्मकता, स्थैर्य आणि शांतता हवी असेल तर या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण अनेक घरांमध्ये या चुका नकळत होत असतात. त्यामागील शास्त्रीय आणि मानसिक कारणे समजून घेणे देखील खूप गरजेचे आहे. कारण देवघर हे केवळ पूजा करण्याची जागा नसून घरातील ऊर्जेचे केंद्र मानले जाते आणि या ठिकाणी होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांचा परिणाम हळूहळू संपूर्ण घराच्या वातावरणावर होत असतो. पहिल्या मुद्द्याकडे परत येऊया, म्हणजे देवघरात ठेवू नये अशा गोष्टी. अनेक वेळा असे दिसून येते की लोक देवघर साफ करत नाहीत, जुनी पूजा साहित्य तिथे साठवून ठेवतात
अगरबत्तीचे अर्धवट काड्या, फुले सुकल्यानंतर तसेच ठेवतात. पण शास्त्रानुसार सडलेली, जुनी किंवा वापरलेली कोणतीही वस्तू देवघरात राहिली तर ती नकारात्मकता वाढवते आणि त्यामुळे मन पूजा करताना शांत राहत नाही. म्हणून आठवड्यातून किमान एकदा देवघर पूर्ण रिकामे करून स्वच्छ करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा मुद्दा, तुटलेली घंटी किंवा दिवा याचा परिणाम केवळ धार्मिकच नाही तर मानसिक देखील असतो आणि हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही. जेव्हा आपण तुटलेल्या वस्तू वापरतो तेव्हा नकळत आपल्या मनात अपूर्णतेची भावना निर्माण होते आणि ही भावना सतत राहिल्यामुळे कामात मन लागत नाही, पूजा करतानाही समाधान मिळत नाही. म्हणून दिवा किंवा घंटी तुटली असेल तर ती बदलणे म्हणजे केवळ वस्तू बदलणे नाही तर आपल्या मनाला नवीन सुरुवात देणे आहे असे मानले जाते. तिसरा मुद्दा आपला होता खूप मूर्ती असण्याचा जो त्रास सांगितला जातो तो अनेक जण नाकारतात. पण वास्तवात असे दिसून येते की जिथे देवघर खूप भरलेले असते तिथे पूजा करताना लक्ष केंद्रित होत नाही. प्रत्येक मूर्तीसमोर काय मागावे, कोणाला आधी नमस्कार करावा यामध्येच गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळे मन स्थिर राहत नाही. म्हणून शास्त्र मर्यादा शिकवते, श्रद्धा कमी करण्यासाठी नाही तर ती योग्य दिशेने वाहण्यासाठी. चौथा मुद्दा हाच आहे की काच आणि लाकूड याचा विचार करताना हे लक्षात घ्यावे लागते की देवघर म्हणजे शांततेचे स्थान आहे. लाकूड नैसर्गिक असल्यामुळे ते घरातील उष्णता, थंडावा आणि ऊर्जा संतुलित ठेवते. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात बसल्यावर लगेच शांत वाटते. तर काचेच्या देवघरात जर नियमित स्वच्छता नसेल तर अस्वस्थता जाणवू शकते. म्हणून काच वापरत असाल तर दररोज स्वच्छता आणि दिवा लावणे फारच महत्त्वाचे ठरते. पाचवा शेवटचा मुद्दा आपला हा होता लाल कापडाबद्दल. अजून एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. लाल रंग हा सण, उत्सव किंवा विशेष पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. पण रोजच्या पूजेमध्ये शांत रंग वापरल्यास मन अधिक स्थिर राहते. विशेषतः घरात लहान मुले असतील, वयस्क व्यक्ती असतील किंवा सतत आजारपण असेल तर देवघरात पांढरे, पिवळे किंवा फिकट रंग अधिक सकारात्मक मानले जातात. याशिवाय देवघरात बसून मोबाईल वापरणे, पूजा करताना घाई करणे किंवा देवघरासमोर बसून नकारात्मक विचार करणे हे देखील टाळावे. कारण देवघरात जे विचार केले जातात ते लवकर फलदायी होतात असे मानले जाते. म्हणूनच देवघर हे केवळ जागा नाही तर शिस्त, संयम आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. आणि या 5 छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्या तर घरातील वातावरण हळूहळू बदलू लागते, मन शांत राहते आणि कामांमध्ये अडथळे कमी होतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो नक्की शेअर करा. कारण योग्य माहिती मिळाल्यास अनेक घरांमधील नकळत होणाऱ्या चुका थांबू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.